जय जय राम कृष्णा
जमनु मुकुर सुधारी वरनौ रघुबर विमल जशो जोदाय कुफलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाम वक्रतुंड दुसरे कदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक
11 गणपती 12 श्री गजाननम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजममानराजूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचन्द्रमोहणे फणीन्द्रमाता मुकुटे जलाय कारुण्यसिन्धु भवदुःखहरे तुझविन शम्भो मज कोन तारी महायोगपीठे तटे भीमरत्नमुरत्नविकाय समागत कृष्णं तमानन्दकन्दं चराचरी काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे भूतराई ठेविता हा पाय जीव तोडा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरिनाथ महारुद्र हनुमान गोरक्षनाथ भगवान कालिकनाथ भगवान काल भैरवनाथ भगवान महारुद्र हनुमान की काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पाय जीव थोडा प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायाचा संतप्र प्रकरणातला आजचा भंग जगावरती 3 जणांचे उपकार आहेत महाराज. पहिले उपकार देवाचे उपकार आहेत, दुसरे उपकार मायबापाचे उपकार आहेत आणि तिसरे उपकार संत महात्म्याचे उपकार आहेत. पण देव सगळ्यावरती उपकार करत नाही. देवाने जर सगळ्यावरती उपकार केले असते तर 100 कौरव मरू दिली नसते महाराज. मायबापही सगळ्यावरती उपकार करत नाहीत पण संत मात्र सगळ्यावरती उपकार करतात. किती उपकार करतात आणि कशी उपकार करतात याचं यथार्थ वर्णन 1.25 तासामध्ये मला तुमच्या समोर मांडायचं. विठ्ठल पाहण्याच्या अगोदर थोडासा अल्पसा परिचय देणं अगदी अत्यंत महत्वाचं आहे. किंवा कारण तुम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात याचं महत्वाचं कारण चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह 45 वर्षामध्ये आपण पदार्पण केले. त्याच्यामध्ये काकडा भजन असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, त्याचप्रमाणे प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर असा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचा मला असं वाटतं आजचा 6वा दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने मला सगळ्यात अगोदर फोन केला होता, उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा. म्हणलं 10वा सोडून कोणता घालावा. आणि 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमच्या सुनील दादांची इथं त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त माझं कीर्तन सर्वांनी ऐकलं होतं. त्यांची सगळ्यांची इच्छा होती श्रीकांत भाऊ तुमचं कीर्तन या ठिकाणी झालं पाहिजे. मग सगळ्यांनी मिळून फोन केला. त्या निमित्ताने 8:15 वाजता मी तुमच्या गावामध्ये उपस्थित आहे. तुमच्या गावाचं नाव खूप गोड आहे महाराज. आमच्या संस्थांचं नाव जसं देवगड आहे ना तसं तुमच्या गावाचं नाव देवठाण आहे. जिथं देवाचं ठाण आहे तिथं देवठाण असं म्हणतात महाराज.
आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं, तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं. गुणीजन मंडळीपैकी परमपूज्य आदरणीय पवन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय विठ्ठल महाराज आहे, आदरणीय भांगे महाराज आहे, आदरणीय गायकवाड महाराज आहे, परममित्र माझे ज्ञानराज महाराज आहे, प्रसाद महाराज आहे. संपूर्ण मंडळी, काहींचा परिचय आहे, काहींचा परिचय नाही. तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. माता भगिनी असतील, पाठीमागं वारकरी मंडळी असतील, आमचे भालदार सोबदार तर जवळीकडलं तुम्ही होते. मला असं वाटतं तेच तुमचं गाव आहे. त्याच्या अगोदरही आपल्या भेटीगाठी झालेली आहे. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. 20 तारखेला पुन्हा तुमची माझी भेट होणारी. तुमची साऊंड सिस्टीम माझ्या कीर्तनाला, फक्त गावाचं नाव सांगत नाही, अचानक तुम्हाला माहिती होईल. पण अतिशय सुंदर तुमची साऊंड सिस्टीम आहे. पेटीला हार्मोनियमला साथ देणारे महाराज आहे, अतिशय सुंदर आहे. समोर बसलेले कुणाचाही नामोल्लेख मला करायचं सांगितलेलं नाही. कमिटीच्या वतीने सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. उभा राहिलेले ज्येष्ठ श्रेष्ठ चित्रकार, पत्रकार, पुढे बसलेले, पाठीमागं बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवून आलेले, उपवासी आलेले, जे आजच कीर्तनाला आले, ते जे कधीच येत नाही, ते जे येणाऱ्याला येऊन नाही देत, ते असे सगळे तुमच्या सगळ्यांचे चरण. मी ज्यांचा बेटा बांधलाय, माझे पूर्व यशांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक हे पाया हुशारी. तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणजे सांगणारा थोडं गडबडी काय एक सवासासाठी एवढं चिंतन मला तुमच्या समोर मांडायचंय. अतिशय सोपा भंग घेतलाय. पहिल्या चरणाला मी स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जगावरती सगळ्यात मोठे उपकार जर कुणाचे असतील तर ते संत परंपरेचे उपकार. महाराज किती उपकार आहे, काय सांगू आता, किती अनंत उपकार आहे. संत जन्माला आले नसते तर आपल्याला देव म्हणजे काय कळालं नसतं. आपण ज्यांच्या दरबारामध्ये उभा आहे ना, ते हनुमानजी म्हणजे संत आहे महाराज, आणि राम म्हणजे देव आहे. संत जन्माला आले नसते तर आपल्याला देव म्हणजे काय कळालं नसता. संतांचे अनंत उपकार आहे आपल्यावरती. खरं सांगू का दादा, जन्माला जरी मायबापाने घातलं असेल ना, त्याच्यामध्ये जीव ओतायचं काम जर कुणी केलं असेल तर ते भगवंताने केलं. जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जेने हा जीव दिला. आई बापाने जरी जन्माला घातलं असेल तर जीव त्याच्यामध्ये ओतायचं काम देवाने केलं, परंतु समाजात कसं वागायचं हे ज्ञान द्यायचं काम संत परंपरेने केलं. म्हणजे आनंद उपकार आहे. सोपा प्रश्न करू का गड्या मी तुम्हाला, या जगामध्ये देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बोला बोला बोला. हे पण तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होणार आहे बरं का. माता भगिनी, तुमची संख्या आज कीर्तनाला जास्त आहे, आणि सध्या महाराष्ट्रामध्ये तुमचा वशिला पण दांडगा आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी म्हणे. तरी आज एक दुर्घटना घडली, त्या विषयावरती मी पुढे बोलणार आहे. तुम्ही आम्ही हळहळ करायचेत, नवल नाही, महाराष्ट्र हळहळ करतोय. सगळे संप्रदायातले मंडळी हळहळ करतात. सांगू का दादा तुम्हाला, काल 26 जानेवारी 2 दिवसापूर्वी संपन्न झाली. त्याही दिवशी मी बोललो, कुणासाठीही लोक हळहळ करत नाही ज्ञानराज महाराज. गोपीनाथ मुंडे नंतर जर कुणासाठी जर हळहळ झाली असेल तर आजच्या माणसाकरता हळहळ झाली महाराज. आणि खरं सांगू का,
त्या माणसाचं व्यक्तिमत्व तर चांगलंच होतं, बोलन ते करणारा होतं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती, किती प्रेम असा, किती प्रेम असा. आम्ही संप्रदायातले लोक होते ना. आता समजा एकनिष्ठ का बोललो मी, त्याचं कारण आहे का, ज्या टायमाला त्यांची बॉडी सापडली, कशावरून सापडली, तर ती त्यांच्या घड्याळावरून सापडली महाराज. आहेच ना प्रेम, फुकट आहे का महाराज? हा, घड्याळावरून त्यांची बॉडीची ज्यावेळेस परिचय केला, तर घड्याळावरून बॉडी सापडली. घडायला नव्हतं पाहिजे, पण ते घडलं. पण मी का त्या व्यक्तीला धन्यवाद देतो? अहो, सगळ्या घराण्याचा त्याग केला होता व्यक्तीने. सकाळी काय घेणं देणं होतं एवढ्या लवकर विमानात बसायचं, समाजासाठी फिरायचं, काय गरज काय होती? मला काय म्हणायचं, त्यागाशिवाय या गोष्टी होत नाही वेगळ्या. स्वामी विवेकानंदानं त्याग केला, 32 वर्षाचं आयुष्य भेटलं, पण त्याग केला ना महाराज. आणि भ्रमण करत असताना शिकागो नावाच्या परिषदेचं सगळ्याला तुम्हाला माहिती आहे, बंधू आणि भगिनींनो या 2 शब्दामुळे आपलं सगळ्यांना केलं. पण त्यामध्ये संपन्न झालेलं व्याख्यान एका माता भगिनीला खूप आवडले. ती तरुणी स्वामी विवेकानंदाच्या समोर आली. दिसायला गोंडस असणारे स्वामी विवेकानंदांनी तरुणींना सांगावं, तरुणींनी सांगावं, स्वामी तुम्ही खूप छान बोललाय, माझी एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुम्ही दिसायलाही सुंदर आहे, तुम्ही बोलायलाही सुंदर आहे, तुम्ही विचारायलाही सुंदर आहे, तुम्ही माझ्याबरोबर लग्न कराल का? त्याग केल्याशिवाय माणसं मोठे होत नाही, त्याचं उदाहरण देतो स्वामी विवेकानंदाचं. तुम्ही माझ्याबरोबर लग्न कराल का? तारुण्याचा त्याग केला होता स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंदांनी विचारलं, तुला असं का वाटतं मी तुझ्याबरोबर लग्न करावं? त्या माता भगिनींनी सांगितलं, तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलं तर आपल्या पोटी अशी संतती जन्मली तुमच्यासारखी हुशार, म्हणून मला असं वाटतं तुम्ही माझ्याबरोबर लग्न करावं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, एवढंच आहे ना, माझ्यासारखं पोरग तुझ्या पोटी जन्माला यावं म्हणून तुझी इच्छा आहे मी तुझ्याबरोबर लग्न करावं. तर ऐक ना, आपलं लग्न होणार, त्यानंतर लेकरू होणार, शिकणार, त्यानंतर ती विद्वान होणार. एवढा वेळ खर्च करेपर्यंत माझं असं म्हणणं आहे, तर मीच आजपासून तुझं लेकरू, तू माझी आई आहे, स्वीकार कर म्हणून. तारुण्याचा त्याग केला तर स्वामी विवेकानंदाचं नाव आजपर्यंत महाराज. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग फासावरती गेले. अरे, भगतसिंगाचं चरित्र वाचत असताना सुरुवातीपासून वाचू नका, भगतसिंगाचं चरित्र उघडा, शेवटचं पान वाचा. भगतसिंगाचं चरित्र उघडा, शेवटचं पान वाचा. महाराज पहिल्या पानावरती शेवटच्या पानावरती गोड उदाहरण दिले. भगतसिंगाने त्याग केला तारुण्याचा. भगतसिंगाला पाहुणे पाहायला येणार होते लग्नासाठी. आपल्याला जर पाहुणे पाहायला यायचं म्हटलं तर 4 दिवस आपण अजून सजून धजून राहतो महाराज. O3चं फेशियल करेल, नाही तर कोणतं तरी फेशियल करून आपण तयार राहतो. भगतसिंगाला पाहुणे येणारे पाहायला, भगतसिंगाच्या कानावरती बातमी गेली. आईने सांगितलं, आज दुपारून पाहुणे येणार आहे. भगतसिंगाही 50 रुपये धर आणि किराणा घेऊन ये, चांगला स्वयंपाक बनवला का पाहुणे तुला हो म्हणतील आणि पोरगी देतील, मला सुनबाई. भगतसिंगाने 50 रुपये हातामध्ये घेतले आणि मार्केटकडे निघाले, बाजाराकडे निघाले. भगतसिंगाने विचार केला, माझं तारुण्य पण आज मी जर 50 रुपयाचा किराणा घेऊन आलो, चांगला स्वयंपाक झाला आणि तो जर त्या पाहुण्यांना आवडला नाही, आता कदाचित जर माझं लग्न झालं तर मला आयुष्य फक्त एकाच पोरीवरती प्रेम करण्यात आयुष्य घालावं लागेल. माझं आयुष्य याच्याकरता नाहीये, मला प्रेम करायचं त्या भूमीवरती करायचंय, प्रेम करायचं मातृभूमीवरती करायचंय. 50 रुपयाचा किराणा नेला नाही, एक बॉम्ब विकत घेतला आणि समोरचे दहशतवादी ना त्यांच्या अंगावरती फेकला तर 700-800 जण जळून गेले. त्या टायमाला भगतसिंगाला उचललं आणि आतमध्ये टाकलं. फाशीची शिक्षा सुनावली महाराज. फाशीची शिक्षा होणार आहे. वकील संघाचे अध्यक्ष सांगायला आले, भगतसिंगाला सकाळी 8 वाजता फाशी देणारे जाऊन सांगा. पळत आले काही पहारेकरी, वकील पळत आले, सकाळी 8 वाजता तुम्हाला फाशी शिक्षा होणार आहे, तुमची शेवटची इच्छा काय? मरायच्या अगोदर शेवटची इच्छा विचारते, तुमची शेवटची इच्छा काय? हा, जर त्या फाशी देणाऱ्याने जर सांगितलं माझी शेवटची इच्छा आहे, माझ्या ऐवजी तुम्हीच फाशी द्या, तुम्हालाच फाशी द्या, म्हणजे मग का शेवटची इच्छा तर पूर्ण करावी लागते ना. तुमची शेवटची इच्छा काय? भगतसिंगाला विचारलं महाराज. भगतसिंगाने सांगितलं माझी इच्छा पूर्ण करणार का? हो म्हणे, नियम आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागा. काय नाही, भगतसिंगाने सांगितलं मला लाल माती पाहिजे आणि डंबेल्स पाहिजे. त्याने विचार केला, मागणारी हा काय वेडा आहे का काय म्हणे, संपत्ती मागायची, काहीतरी मागायचं, हे काय मागतो म्हणे, लाल माती डंबेल्स मागितलं तेवढं देणार का म्हणे. हो म्हणे, 1 तासात हजर झालं. 1 तासामध्ये लाल माती डंबेल्स आणून दिली आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या 8 वाजले महाराज.
आणि पुन्हा बदल झाला. भगतसिंगाची सकाळची 8 वाजताची फाशी रद्द झाली, रात्री 12 वरती आहे. पुन्हा वकील पडत आला, चूक झालं, आम्हाला सूचना आली सकाळची 8 वाजताची फाशी रद्द झाली ना, ती रात्री 12 वाजता तुम्हाला फाशी, 4 तास तुमच्याकडे बाकी आहे, आता तुमची शेवटची इच्छा काय? भगतसिंगाने सांगितलं, मला 1 लिटर गावरान गाईचं दूध पाहिजे. वकिलांनी विचार केला, मगाशी लाल माती डंबेल्स मागितले, आता गावरान गाईचं दूध मागतोय, आपण विचारून तो पाहू याचं काय करायचं बोयला. अहो शेवटची इच्छा काहीतरी संपत्ती बिंपत्ती मागायची, हे काय मागता तुम्ही? कशासाठी पाहिजे? मगाशी लाल माती आणली, डंबेल्स आणले, तुम्ही व्यायाम करत बसले, 4 तासांनी तुम्हाला फासावरती जायचंय, मरायचंय, काय व्यायाम करून उपयोग आहे? भगतसिंगाने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं, घरी घेऊन जा. भगतसिंग सांगतोय, 2 तास मी व्यायाम केला, आता गावरान गाईचं दूध मला घ्यायचंय, फासावरती जायचं, त्याचं कारण आहे का? मी लहान होतो म्हणे साहेब, माझी माय देवपूजा करायला बसायची, मी बगीच्यामध्ये जायचो आणि फुलं घेऊन यायचो. माझ्या माईच्या हातामध्ये फुलं दिले का त्याच्यातले कोमेजलेले फुलं माझी माई बाजूला काढायची आणि टवटवीत फुलं देवाला अर्पण करायची. मी माझ्या माईला विचारलं होतं, माय कोमेजलेले फुलं बाजूला टाकते, टवटवीत फुलं देवाला अर्पण करते असं का? माझ्या माईने उत्तर दिलं होतं, भगत, देवाला टवटवीत फुल अर्पण केलं का देव प्राप्त होतो, देवाला टवटवीत फुल आवडतं. आता मला मरायचंय ना, ती या मातृभूमीसाठी मरायचंय, ती माझी माय आहे, ती माझ्यासाठी जगदंबा आहे, ती माझी आई आहे, ती माझी देवी आहे. आणि देवीसाठी जर हा भगत मरत असेल तर मला असं वाटतं, माझं कोमेजून गेलेलं शरीर टवटवीत होण्यासाठी मी 2 तासाचा व्यायाम केलाय, आणि आता 1 लिटर गावरान गाईचं दूध पिलो आणि या मातेसाठी फासावरती गेलो का माझी माय मला स्वीकारायला तयार आहे. महाराज काय तारुण्याचा त्याग केला तर वयाच्या 23व्या वर्षी फासावरती गेलेल्या भगतसिंगाचं आज कुठंही नाव घेतलं जातं. तसंच केलं अजितदादांनी महाराज. त्याग केला, त्याग सोपी गोष्ट नाही. घरदार सोडून इकडे फिरणं आपल्याला सोप्या गोष्टी वाटतात. हे महाराज मंडळी तुम्हाला सोपे वाटते. आता 11 कीर्तन झाले, 3 वाजता मला घरी जायला. पैसा म्हणजे सर्वच नसतो महाराज, त्याग करावा लागतो, त्यावेळी समाज डोक्यावरती घेतोय. त्याग केला त्या दादांनी. खरंच सांगू का तुम्हाला, बरेच राजकारणी गेले, मला कधी वाईट वाटलं नाही गड्या. आजची घटना ऐकली सकाळच्या कार्यक्रमानंतर मला थोडंसं वाईट वाटलं. महाराष्ट्राला या माणसाची खरंच गरज होती महाराज. त्याच्यामुळं आल्यानंतर विषय झाला, म्हणलं फटाके वगैरे काही वाजू नका, आजचा काळा दिवस आहे महाराज. वय जरी झाले असेल तर काय महाराज, ज्याचा अंकशास्त्राचा अभ्यास तुमच्याकरता सांगेल, दादाचं वय 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस, 6 वेळेस उपमुख्यमंत्री. आणि ज्या टायमाला शेवट झाला त्या टायमाला 8:46 शेवटी. काय अंकशास्त्राचं गणित असेल, तुमचं किती अभ्यास मला माहिती नाही, पण माझा अभ्यास, माझ्या गाडीला खासदाराचा नंबर मी घेतलेला आहे, काहीतरी अंकशास्त्राचा अभ्यास करूनच घेतला असेल ना. त्याचं कारण आहे, ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी मरावं लागतं. पण कधी मी विचार केला, 100 कोटी रुपयाचं यानंतरकडे विमानाची किंमत 100 कोटी रुपये होती. सगळं काही सिक्युरिटी बरोबर होती, तरी जगता येत नसेल तर आपण किरकोळ माणूस आहे. काय घेऊन बसले तुम्ही? अजिबात माणसाचा भरोसा नाही. मी सांगेल देवाला, आमच्या दादांना तर त्यांच्यापाशी पायापाशी जागा दिली असेल. महाराज कालपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळे एकमेकावर टीका टिप्पणी करत होते रे. आज सगळे बारामतीच्या रस्त्याला निघालेत, विरोधक सुद्धा निघाले, सगळे सुद्धा निघाले. हे मोठं कर्तृत्व त्या माणसाने तयार केलं महाराज. त्याच्यामुळे आज जरी घटना घडली असेल पण आपल्याला त्याच्या पुढे काही करता येणार नाही. चला मला सांगायचं, त्याग नावाची गोष्ट संत परंपरेने काय केला? त्याग केला. म्हणून तर संताचे उपकार आहेत महाराज. मी सोपा प्रश्न केला होता तुम्हाला, या जगात देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बोला. संत. असं बरोबर उत्तर द्यायचं, चुकीची द्या, बरोबर द्या, पण बोलत चला. तुमच्या लेकरासारखं आहे की नाही माता भगिनी? लेकरासारखं. हात म्हणा, मी कुठं वाटा मागणार आहे का तुम्हाला? फ्रेश बसा माझ्या कीर्तना, टेन्शन आले आणि बसू नका. टेन्शन किती लोक मेले सांगायची गरज आहे का? तुम्ही अजूनही टीव्ही समोर बसा, एखादी व्हायना बातमी येते, गर्दी करू नका व्हायरल इन्फेक्शन होईल. बरोबर आहे का? गर्दी करू नका कोरोना होईल.
आणि परवा दिवशी मी जुन्नर भागात कीर्तनाला होतो, तिकडं पाट्या लावलेल्या, एक तर हिंड नका बिबट्या काही करायचं काय बाहेर निघावतो बिबट्याची भीती, घरात बसवतो पूर्णाची भीती. एक वाक्य बोलू का तुम्हाला की तुम्हाला किती दिवस इथं ठेवायचं आणि कधी नेऊ स्मशानात पेटवायचं, ज्याच्या हातात तो बाबा आतमध्ये बसलेला आहे त्याला तर देव म्हणतात महाराज. त्याच्यामुळे मस्त हा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, टेन्शन घ्यायचं नाही. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, देव श्रेष्ठ का संत, तुम्ही उत्तर दिलं संत. कसं काय संत श्रेष्ठ प्रूफ करून देतो तुम्हाला. तुमच्या गावातून दिंडी जाते महाराज पंढरपूरला जाते ना. आमच्या देवगडची दिंडी 5-6 वर्षापासून बंद आहे. आमच्या बाबांचा सप्ताह असतो महाराज तिथे, शेवटचे 5 दिवस म्हणून 2 दिवस मी 4 व्हीलरने प्रवास करत होतो. लाखो लोक पंढरपूरकडे चालले होते. ऐका मी काय सांगतो, देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ. सगळे लोक पंढरपूरकडे चालले होते. 4 व्हीलरने प्रवास करत असताना मी पाहत होतो महाराज पंढरपूरच्या दिशेने चालले होते. देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ. ऐका, सगळे लोक कुणाच्या दर्शनाला चालले होते पंढरपुरात, पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. एकावर का देवापेक्षा संत काय कसं काय श्रेष्ठ. कुणाच्या दर्शनाला चालले होते सगळे लोक, पांडुरंगाच्या. मग ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याच नामस्मरण घ्यायला पाहिजे होतं का नाही. माझा प्रश्न कळला ना तुम्हाला. ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याच गुणगान गायला पाहिजे होतं का नाही. चालले पांडुरंगाच्या दर्शनाला आणि सगळ्या दिंड्यात भजन कोणाचं होतं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. चालले पांडुरंगाच्या दर्शनाला, सगळ्या दिंड्यात भजन, ज्ञानोबा तुकाराम. याच्यातून सिद्ध झालं देवापेक्षा संत श्रेष्ठ. उगले महाराज मनाने बोलत नाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. टोकाचं प्रमाण सांगेल अति टोकाचं, तुका म्हणे पापे जाती संतांची आपे. म्हणजे संत श्रेष्ठ आहे महाराज, पण संत प्राप्त करणं अवघड आहे. देवाची प्राप्ती करणं सोपं आहे, संताची प्राप्ती करणं अवघड आहे. देवाची प्राप्ती करणं सोपं आहे, देव लवकर भेटतो महाराज. हो खरंच देव लवकर भेटतो. कुणाला भेटला, पांडवांचं ठरलं गेलं कृष्ण परमात्म्याला जेवायला बोलवायचं. भीमाने सांगितलं मी बोलवतो. कुंती मातेला सांगितलं ताट करा. अहो जगाचा बाप एवढा लांबून यायचं म्हणे, वेळ लागल. कसं काय, तुम्ही ताट तर करा म्हणे. वदनी कवड घेता म्हणा मी जगाच्या बापाला बोलवतो. कसं शक्य आहे म्हणे. ताट बनवले महाराज, वदनी कवड घेता सुरू झालं. भीम बाहेर गेला आणि देवाला आवाज दिला, गर 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 गर. गदा फिरवली वरती फेकली. भीमाने सांगितलं गदा पकडली तर मी जिवंत राहील, पकडायला तू स्वतः येईस, आणि नाही पकडली तर त्याच्या खाली मान घालणार, मी मरणार आहे. जगाच्या बापाला काही सेकंदात यावं लागलं महाराज. देव आपलं करणं सोपं आहे, संत आपलं करणं अवघड आहे. देव महाराजांनी एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांनी सांगितलं बहु अवघड आहे संत भेटी. संत प्राप्त करायला खूप वेळ लागतो महाराज, देव प्राप्त करायला वेळ लागत नाही. देवाचे प्राप्ती करता तुकोबाला फक्त 15 दिवस लागले, पण तुकोबाच्या प्राप्ती करता निळोबाला 42 दिवस लागले. बदलले महाराज. देव भेटी करता 15 दिवस आहे आणि संत भेटी करता 42 दिवस आहे. हा बदल आहे. बहु अवघड आहे संत भेटी. मग कुठं कुठं जागा ठेवलं संत परंपरेने. सगळ्यात अगोदर जागा ठेवलं देवाच्या ठिकाणी. संत परंपरेने सांगितलं आयुष्यात सगळ्याला विसरायचं पण देवाला विसरायचं नाही. तुम्हाला पाया पडून सांगतो,
ताट जरी समोर आलं जेवायला तरी देवाला हात जोडा. देवाला सांगा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. त्याला हात जोडायशिवाय कधी खायचं नाही, कधी खायचं नाही. हा, तुमच्या मागं किती घाई असू द्या आणि किती पळपळ असू द्या, देवाला हात जोडायशिवाय कधी खायचं नाही. 1 मिनिटं व्हायला देवाला हात जोडायचे आणि त्याला सांगायचं तुझी कृपा आहे म्हणून खातो म्हणायचं. त्याला हात जोडायशिवाय कधी खायचं नाही. नाही तर त्याने लई लोकांना इथं शिट्ट्या टाकल्या महाराज. त्याचं काम कठीण आहे. तुम्हाला देव जेवढा सोपा वाटतो तेवढा समजू नका. हात करा सगळ्यांनी एकत्र. आपण सगळ्या ठिकाणी 97 कीर्तन झाले. तुमच्याही परिसरात व्हावं माझी अशी अपेक्षा. एवढे लोक जमतात ना महाराज, देवाला विसरायचं नाही. उगले महाराज आमचं वय झालं, आता आम्हाला मंदिरात जाता येत नाही, आमचे गुडघे साथ देत नाही, पाय साथ देत नाही, मग आम्ही काय करायचं? दुसरा पर्याय सांगितला तुकोबांनी. पुढं जागं ठेवलं. पहिलं देवाच्या ठिकाणी, दुसरं हे चरण सोडून आता मला पुढे जायचं नाही, 4च मुद्द्यात कीर्तन थांबवायचंय. दुसरं पुढं जागं ठेवलं देवाच्या नामस्मरणाच्या ठिकाणी. तुला नाही ना मंदिरात जात आलं, बसल्या जागेत देवाचं भजन कर. ठाई जवै सुनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवा. या जगामध्ये